मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत लावतो व्हिडिओ, काढते कापड अशा सुपारीबाज नेत्याबद्दल. कारण यांना सुपारीबाज म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. ते कोणाची नाही कोणातरी सुपारी घेतात. आता त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कोणाची सुपारी घेतली? वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत लावतो व्हिडिओ, काढते कापड अशा सुपारीबाज नेत्याबद्दल. कारण यांना सुपारीबाज म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. ते कोणाची नाही कोणातरी सुपारी घेतात. आता त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कोणाची सुपारी घेतली? असे सुपारीबाज नेते कोण आहेत? तर खुद्द राज ठाकरे. आता ह्यांनी सुपारी कोणाची घेतली आहे ते समजून घेण्यापूर्वी आपण त्यांनी लावलेला आरोप समजून घेऊ. आणि त्यासाठी ते दादरवरून निघालेत, चर्चगेट रेल्वे स्टेशनला उतरले ते. पण तत्पूर्वी ते बसले कुठे? दादरला. रेल्वेने निघाले. लक्षात घ्या मित्रांनो, ते तिथून रेल्वेने निघाले आणि चर्चगेट स्टेशनला उतरले आणि जिथे सभा भरणार होती तिथे ते पोचले. असे हे राज ठाकरे घराबाहेर पडले. लक्षात घ्या. नाहीतर याच्या अगोदर कसं घरातूनच सोप्यावर बसूनच ते काय करतात? पत्रकार परिषद घेतात. पण ते पोचले आणि त्यांनी आरोप लावले आणि त्या मोर्चाचं रूपांतर सत्याचा मोर्चा, सत्य मोर्चा, सत्य ते दाखवणार आहे असं त्याचं नामकरण करण्यात आलं. मित्रांनो, आता त्या सत्याच्या मोर्चामध्ये खुद्द राज ठाकरे उपस्थित होते. उभाटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार उपस्थित होते. त्यांची कन्या उपस्थित होती. आणि बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे नव्हे, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आणि इतरही नेते उपस्थित होते. आणि तमाम कार्यकर्ते उपस्थित होते. पण त्या तमाम कार्यकर्त्यांना संबोधन करताना ह्या राज ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो असं नाही म्हटलं. लक्षात घ्या, फरक पडला. कारण तिथे जमलेले फक्त हिंदू बांधव नव्हते त्यांच्यासोबत. म्हणून त्यांनी तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनींनी, बांधवांनो, लेकरांनो, मुलांनो असं नाही म्हटलं. लक्षात आलं का? समजून घ्या थोडंसं. आता ह्याने जे आरोप लावलेत ना मित्रांनो, जे मतदारसंघ त्यांनी सांगितलेत, या मतदारसंघांमध्ये घोळ झाला. त्या मतदारसंघांमधील 3 मतदारसंघ जिथे विजयी झालेले उमेदवार हे उभाटाचे आहेत. 2 मतदारसंघ त्या मतदारसंघात विजयी झालेले उमेदवार शिवसेनेचे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे. आणि 1 मतदारसंघ याच्यामध्ये विजयी झालेला उमेदवार हा भाजपाचा आहे. लक्षात घ्या, उभाटाचे 3 आहेत आणि शिवसेनेचे 2 आहेत. म्हणजे जर दोन्ही शिवसेनेला एकत्र केलं तर शिवसेनेचे एकूण 5 मतदारसंघ तुमच्या नजरेसमोर येतील आणि तिथे ते 5 उमेदवार निवडून आलेले आहेत. आता मित्रांनो, आपण काय घोळ झाला आहे तो समजून घेऊ. राज ठाकरेंच्या मते पहिला जो मतदारसंघ आहे, मी स्क्रीनवर सुद्धा टाकीन, ऐकून सुद्धा घ्या. पहिला मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य. त्या मतदारसंघामध्ये अनिल देसाई हे विजयी झाले. कोणाचे? उभाटाचे.
उद्धव ठाकरे यांचे उमेदवार. तिथे एकूण मतदार किती आहेत? 14,37,776 हे एकूण मतदार आहेत. आता तिथे राज ठाकरेंच्या मते दुबारा मतदान झालेलं आहे, म्हणजे 2 वेळा मतदान झालं, एकाच व्यक्तीने 2 वेळा मतदान केलं. तो दुबारा मतदार कोण आहे, किती आहेत? तर 50,565. लक्षात आलं का? किती? 50,565. आता तिथे अनिल देसाई हे निवडून आलेत. त्यावेळेला एकूण मतदान जे झालं ते 3,95,138 आणि ते किती फरकाने जिंकून आलेत? 53,384. म्हणजे राज ठाकरेंनी जो आरोप लावला आहे 50,000 हे दुबारा मतदार आहे. लक्षात आलं का? काय गंमत समजते का तुम्हाला? उमेदवार कोणाचा आहे? उभाटाचा. पुढे जाऊया आपण. दक्षिण मुंबई एकूण मतदार 15,15,993. दुबारा मतदान तिथे किती झाले? 55,205. आणि तिथे विजयी कोण झाले? तर उभाटाचे अरविंद सावंत. तिथे एकूण मतदान किती झालं? 3,95,655. आणि किती फरकाने ते जिंकलेत? तर 52,613. 52,613 ह्या आकड्याने जिंकलेत अरविंद सावंत. पुढचा मतदारसंघ नाशिक. एकूण मतदार 13,34,349. दुबारा मतदान तिथे किती झालं? 99,673. विजयी कोण आहेत? राजाभाऊ. एकूण मतदान 6,16,729. आणि किती फरकाने जिंकलेत? 1,62,001 असं त्यांचं म्हणत आहे. फरक. नाशिकला उभाटाचे जिंकलेले आहेत. नाशिकला सुद्धा उभाटाचे जिंकलेले आहेत. जे राजाभाऊ हे जे आहेत हे उभाटाचेच आहेत. पुढचा मतदारसंघ आहे तो मावळचा. 19,85,172. दुबार मतदान 1,45,636. आता इथे कोण जिंकून आलेत? शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंचे श्रीरंग बारणे. एकूण मतदान तिथे झालं 6,92,832. फरक आहे 96,615चा. आता पुढचा मतदार ठाण्याचा. तिथे एकूण मतदान 25,07,372. दुबार मतदार 2,09,981. कोण जिंकलं? नरेश म्हस्के शिवसेनेचे एकनाथ शिंदे. म्हणजे तिथे एकूण मतदान जे झालं ते सांगतो 7,32,109. किती फरकाने? 2,17,011. आता पुणे मतदारसंघ. एकूण मतदार 17,12,242. दुबार मतदार 1,02,002. मुरलीधर मोहोळ भाजपाचे. एकूण मतदान 6,84,728. फरक आहे 1,23,038. मित्रांनो, हे जे काय आकडे त्यांनी सांगितले आणि हा जो काय फटा पोस्टर निकला हिरो, काय निघालं? काढलं कापड आणि हे सर्व दाखवलं कोणी? खुद्द राज ठाकरेने. आणि त्याने आरोप जे लावलेत ना, त्या आरोपांमध्ये 3 मतदारसंघ हे कोणाचे आहेत? इथे जिंकून आलेला उमेदवार कोणाचा आहे? उभाटाचा. 2 आहेत तिथे शिवसेनेचा आणि एकच भाजपचा आहे. नक्की यांनी कोणाची सुपारी घेतली? आता तुम्हीच सांगा.
मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की ह्यापूर्वी ह्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका ह्या घेतल्या जात नव्हत्या. त्याच्यावरती गदारोळ होत होता. त्यावेळी सत्ताधारी, वर्तमान सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती आरोप लावले जात होते. हे घाबरत आहेत, हे का निवडणुका घेत नाही आहे असं म्हटलं जात होतं. निवडणुका घ्या, निवडणुकीला सामोरे जा, घाबरले, हिंमत असेल तर निवडणूक घेऊनच दाखवा, अशी जी वल्गना करणारे हे उभाटाचे कोण, सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि ह्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, त्यांचे चिरंजीवसुद्धा, दोघांचे सुद्धा हे बोंबलत होते, घ्या, काय घ्या, निवडणुका घ्या. मित्रांनो, आता काय म्हणतायत ते, निवडणुका घेऊनच दाखवा. जोपर्यंत ही मतदार यादी साफसुथरी होत नाही, स्वच्छ होत नाही, तोपर्यंत मतदान घेऊनच दाखवा. मित्रांनो, तसं बघायला गेलं ना तर भाजपच्या मनात सुद्धा शंका आहे या निवडणुकीबद्दल. त्यामुळे जेवढं पुढे जाईल तेवढं भाजपला आवश्यक होतं, गरजेचं होतं ही निवडणूक. लक्षात आलं का? कुठलीही ही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका. पण ह्यांनी तकादा लावला होता, घेऊन दाखवा, घ्या घ्या. मग कोर्टाने निकाल दिला आणि ह्या जानेवारी महिन्यात त्या निवडणुका घ्या म्हणून कोर्टाने आदेश दिला. आता हे खुद्द घ्या घ्या म्हणणारे काय म्हणतायत, ह्या घेऊ नका, म्हणजे यांच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली आहे. भाजपाला सुद्धा वाटत होतं की निवडणुका पुढे ढकलाव्या, पण आता भाजप कसा ढकलेल, काय त्याच्याकडे उह्या आहे, पर्याय आहे. हा पर्याय कोणी निवडून दिला, कोणी तयार केला, ही भाजपाच्या मनात इच्छा होती. कोणी केला, कोणी सुपारी घेतली, नक्की काय आहे, नक्की काय सांगू इच्छितात हे राज ठाकरे. तुम्ही न्यायालयात जाणार, उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की आम्ही न्यायालयात जाणार, हे सर्व घेऊन, हा घोळ घेऊन, आणि न्यायालयातून आम्ही न्याय मागणार आणि जनतेसमोर सर्व उघडं पाडणार. कोणाला, निवडणूक आयोगाला आणि विद्यमान सरकारला सुद्धा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुद्धा. नक्की राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली, सांगा जरा, कोणाची सुपारी घेतली, तुम्हाला काय वाटते? राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली? नक्की ते काय सांगू इच्छित आहेत, नक्की ते काय घोळ दाखवू इच्छित आहेत? मित्रांनो, हे ज्या काही गोष्टी आहेत ना, हे करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नजरेसमोर आली. जे काय त्यांनी मतदारसंघ सांगितले, त्या मतदारसंघामध्ये लक्षणीय जे मतदार आहेत ते कोण आहेत? मुसलमान आहेत. लक्षात आलं का? मुसलमान. आता ह्या मुसलमानांवरतीच काय केलं जाते? आघात केला जातो. घुसखोरी करून आलेले मुसलमान, बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे. म्हणजे नक्की राज ठाकरे काय सांगू इच्छित आहेत, काय लक्ष वेध करू इच्छित आहेत? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? राज ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेतली आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, राज ठाकरे यांनी आतापर्यंत जे काय निर्णय घेतले, जे काय अजेंडे राबवले, ते सगळे राबवताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्यांनी कुठलाही अजेंडा लावून धरलेला नाही. आता काय आहे, मराठीचा मुद्दा कुठे गेला? गायब झाला. आता ते मराठीचा मुद्दा उचलू शकत नाहीत. त्यानुसार त्यांनी दाखवला सुद्धा, जमलेले माझ्या तमाम. लक्षात का? मग तिथे परप्रांतीयसुद्धा आलेत, तिथे मुस्लिमसुद्धा आलेत, तिथे प्रत्येक धर्मातले लोक आलेत. तिथे काय म्हणू शकत नाही ते
तमाम माझ्या जमलेल्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, पितांनो, युवकांनो, बाळांनो, काय बोलू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याच्यातून काय निष्पन्न होते, याच्यातून तुम्हाला काय समजलं? राज ठाकरे हे फक्त काय करू इच्छित आहेत, स्वतःचं राजकीय भवितव्य जे काय आता खड्ड्यात गेलं आहे, नामोनिशान त्याची मिटण्याची परिस्थिती आली आहे, ते वाचवू इच्छित आहेत. त्यांना या मुंबईच्या मराठी माणसांशी काही लेणे देणं नाही आहे, ह्या महाराष्ट्रातील जनतेशी काही लेणं देणं नाही आहे, ना त्या उद्धव ठाकरेंना, ना त्या राज ठाकरेंना, ना त्यांच्यासोबत असलेल्या त्या महाविकास आघाडीतल्या प्रत्येक नेत्यांना. त्यांना काय पडलं आहे, आपल्या राजकीय भवितव्याची काळजी. आपलं राजकीय भवितव्य काय आहे, उद्या सकाळी आपल्या राजकीय भवितव्यातून आपण काय प्राप्त करणार आहोत, की आपलं नामोनिशान मिटणार आहे, याची भीती आहे. ना की मराठी माणसांची, ना की हिंदूंची, ना की ह्या महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची, जनतेची. तुमच्या लक्षात आलंच असेल. मग मला एक सांगा, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली? तेवढं तुमची सद्विवेक बुद्धी आहे, तुम्ही सांगू शकता राज ठाकरेंनी नक्की कोणाची सुपारी घेतलेली आहे. बघा, ठरवा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तासित करतो. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.